सर्व आदरणीय विद्यार्थी मित्रांना नमस्कार. मी आपला DGK सर, अक्कलकोट, सोलापूर जिल्हा, महाराष्ट्र. तुम्हाला आनंदाची बातमी सांगण्यासाठी मी इथं उभे आहे. आज सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्यातर्फे 40वी महाराष्ट्र सेट परीक्षेचे आयोजन करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र सेट परीक्षा येत्या 4 मे 2025 रोजी 4 मे 2025 रोजी आता एक मला विद्यापीठाकडून प्रसिद्धीपत्र हे मिळालेले आहे. आमचे आदरणीय मित्र डॉक्टर लक्ष्मण मच्छी सर हे मला पाठविलेले आहेत आणि अनेक गुरुजन सुद्धा मला पाठविलेले आहेत. तर 40वी सेट परीक्षा 4 मे 2025 रोजी होणार आहे आणि ही परीक्षा OMR ऑप्टिकल मार्क रीडर म्हणजे OMR पद्धतीने ही परीक्षा होणार आहे. ह्यावेळी ऑनलाईन परीक्षा होणार होती अशी माहिती गेल्या वेळी दिले होते, परंतु ऑनलाईन झालं नाही. ह्या वर्षी ही ऑफलाईनच होणार आहे. त्यामुळं लवकरात लवकर 2-3 दिवसात हे फॉर्म भरण्यासाठी सुरू होतील. जे 2025 जानेवारी महिन्यात ह्याचा फॉर्म भरण्याचा प्रक्रिया सुरू होतील. फॉर्म वगैरे भरून घ्या आणि अभ्यासाला लागा. येणारी महाराष्ट्र सेट परीक्षा कोणत्याही परिस्थितीत तुम्ही परीक्षा पास व्हायलाच पाहिजे ही दृढ संकल्प निर्धार करून आजपासून महाराष्ट्र सेट परीक्षांच्या अभ्यासाला सुरुवात करावी ही नम्रपणे विनंती. दरवर्षी परीक्षा होत असतात. तुम्ही फक्त पंढरपूर वारी करण्यासाठी तुम्ही जन्मलेले नाहीत. दरवेळी परीक्षा देणे नापास होणे, पेपर देणे नापास होणे असं काम करू नका. एकदा मनावर घ्या. त्याच्यासाठी भरपूर आणि योग्य रीतीने प्रयत्न करा. तर महाराष्ट्र सेट परीक्षा त्याच्यात यश तुम्हाला मिळालंच पाहिजे आणि मिळणार. पेपर हार्ड नसतो, फक्त मनात हार्ड भावना येणार आहे की माझ्याकडनं ही परीक्षा होत नाही, माझ्याकडनं तयारी होत नाही, मला वेळ मिळत नाही, माझ्याकडे पुस्तक नाही, मला सांगणारे कोणी नाही, मला गायडन्स मिळत नाही. असं नाही दादांनो, ताई आणि दादा, तुम्हाला सांगतो, हे परीक्षा जर तुम्ही दिलात आणि योग्य दिशेने योग्य प्रयत्न करून पेपर दिलात आणि एकदा परीक्षा पास झालं तर तुमचं आयुष्य कल्याण होणार आहे. आणि याच वेळी तुम्हाला काही नकारात्मक शक्ती येऊन तुम्हाला सांगत असेल की सेट पेपर कशाला द्यायचं, सेट परीक्षा पास झाल्यानंतर कुठं नोकरी मिळणार आहे का, सेट परीक्षा पास झाल्यानंतर सगळीकडे डोनेशन घेणार आहे, सेट परीक्षा पास झाल्यानंतर 40 लाख रुपये पैसे भरावे लागणार आहे, सेट परीक्षा पास झाल्यानंतर आम्हाला नोकरी मिळत नाही, सेट परीक्षा पास झाल्यानंतर हे बोलणारे अनेक जण येतील. मी काय म्हणतो, त्यांचा एक बाजू सत्य आहे, मी मान्य करतो. ते जे दादा तुम्हाला बोलत असेल की परीक्षा पास झाल्यानंतर आपल्याला नोकरी मिळत नाही, पैसे मागतात, हे सत्य आहे, हे मीही मान्य करतो. परंतु 100% हा वाक्य खरं नसतो. या जगात अजूनही चांगल्याला वेळ आहे. तुम्ही एकदा परीक्षा पास व्हावं आणि नंतर बघा की कुठं आपल्याला नोकरी मिळणार आहे, कुठं कसं मिळणार आहे. आमचं सोलापूरचा एक मित्र नागेश खराडे सर इंग्रजी विषयातून महाराष्ट्र सेट परीक्षा पास झालात. आज संगमनेर येथे एखाद्या लॉ कॉलेज मालपणी म्हणून एक कॉलेज आहे, लॉ कॉलेजमध्ये 1 रुपये न देता, 1 रुपये त्या संस्थेने ह्यांच्याकडे न घेता क्वालिटी बेसवर त्यांना नोकरी मिळालेली आहे. आज तो प्राध्यापक म्हणून नोकरी लागलेला आहे. अतिशय गरीब असलेला हा आपला प्राध्यापक नागेश खराडे सर, तो माझा मित्र, तो मूळ कर्नाटकचा. 2019 मध्ये जेव्हा कोरोना काळात जेव्हा माझा आणि त्यांचा ओळख झाला होता, त्यावेळी तो म्हणाला की तो खूप हुशार होता परंतु सेट नव्हता. मी म्हटलो, अरे दादा, एकदा पेपर द्या,
एकदा परीक्षा पास व्हा. आज ना उद्या तुमचा कल्याण होणार आहे. आणि त्या दादांनी माझ्या शब्दावर विश्वास ठेवलात आणि घरी आलात आणि त्यांना पुस्तक दिलो. त्या दादाने अभ्यास केलात आणि महाराष्ट्र स्टेट परीक्षा पास झाल्यानंतर इंटरव्ह्यू गेलात. 40 लोक त्या कॉलेजला इंटरव्ह्यू गेले होते आणि 40 लोकांमध्ये एका ताईंचं काम झालं होतं तिथं. परंतु त्या चेअरमन साहेबांनी या मुलांचा स्ट्रगल पाहून, या मुलांचा प्रामाणिक पाहून, या नागेश खराड सरांचं प्रोनाऊन्सिएशन पाहून, ह्यांचं इंग्लिश ग्रामर पाहून, ह्यांचं प्रेझेंटेशन स्किल पाहून, ह्यांच्या सेट परीक्षा पास झालेलं सर्टिफिकेट पाहून यांना 1 रुपये न घेता नोकरी मिळाली. आमचाच सोलापूरचा एक मित्र, तो अणदूरचा मित्र आहे, अणदूरचा मित्र साई कुमार कबाडे सर म्हणून, त्यांनी सोलापूरमध्ये एका महान कॉलेजमध्ये तो नोकरीला होता. त्या कॉलेजने त्यांना हकललेत, त्यांना बाहेर टाकलेत की जा, तुला आम्ही परमनंट करत नाही म्हणून. त्या दादांचा स्ट्रगल एवढा होता, परंतु त्या दादाला म्हटलं, दादा तुम्ही नेट द्या, तुम्ही सेट द्या, आज ना उद्या तुमचं कल्याण होणार आहे. आणि त्या दादांनी नेट सेट परीक्षेबद्दल भरपूर प्रयत्न केलात आणि रिझल्ट लागल्यानंतर त्या दादांना दिल्ली येथे एनसीआरटी येथे फुकट 1 रुपये न देता तिथं नोकरी मिळालेली आहे. असे अनेक उदाहरण माझ्या समोर आहे. त्यामुळं ही परीक्षा पास झाल्यानंतर आपल्याला नोकरी मिळत नाही असं भावना तुमच्या मनात असू नये. असं जर भावना असेल तर तुमचा अभ्यास होत नाही. जरी अभ्यास होत असला तरी तो स्पीड धरत नाही. जरी तो स्पीड धरला नसला तरी तो तुमचा कन्सेप्ट क्लिअर होत नाही. आणि कन्सेप्ट नाही क्लिअर झाला तर रिझल्ट मिळणार नाही. त्यामुळं वेल बिगन इज हाफ डन. सुरुवात व्यवस्थित तयार करा, सुरुवात प्रचंड वेगाने तयार करा. आणि इथं वेग आणि दिशा दोन्ही महत्वाचं आहे. तुमचं वेगही पाहिजे आणि तुमचं योग्य दिशाही पाहिजे. तुम्हाला दिशा देण्यासाठी मी आहे, तुम्हाला प्रेरणा देण्यासाठी मी आहे, तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी मी आहे, तुम्हाला माहिती देण्यासाठी मी आहे, तुम्हाला नोट्स देण्यासाठी मी आहे. फक्त तुम्ही काय केलं पाहिजे, मी किती पळतो, मी किती प्रयत्न करतो, माझ्याही पेक्षा जास्त प्रयत्न तुम्ही केला पाहिजे, तरच तुम्हाला रिझल्ट मिळणार आहे. अदरवाईज देर इज नो रिझल्ट. रिझल्ट साठी घाम घालावा लागणार आहे. रिझल्ट साठी रात्रंदिवस अभ्यास करावाच लागणार आहे. रिझल्ट साठी आपल्याला त्याग करावाच लागणार आहे. 5 महिने आपल्याला वेळ मिळणार आहे. या 5 महिन्यासाठी तुम्ही किती धडपड करणार आहेत, तुम्ही किती ह्याच्यासाठी प्रयत्न करणार आहे, तुम्ही ह्याच्यावरती किती त्याग करणार आहेत, तुम्ही ह्याच्यासाठी किती समर्पणा भावना देणार आहेत, तेव्हाच तुम्हाला रिझल्ट मिळणार आहे. अदरवाईज रिझल्ट मिळत नाही. अरे उठा ओ भाऊ, उठा. किती झोपेत आहेत, किती तुमच्यामध्ये आळस आहे, किती तुमच्यामध्ये नकारात्मक आहे, किती तुमच्यामध्ये निगेटिव्हिटी भरलेले आहेत. असं अजिबात करू नका. आत्ताच मला हा जाहिरात पाहिल्यानंतर माझ्या मनात एक ऊर्जा निर्माण झालेली आहे. अहो कर्नाटक, इथं बघा ना, कर्नाटकच्या परवाच किती विद्यार्थी परीक्षा पास झालेत. महाराष्ट्रात सुद्धा अनेक विद्यार्थी माझा लाईफ बघून प्रेरणा घेऊन परीक्षा पास होत आहे. तुम्हीही परीक्षा पास व्हायला पाहिजे, हीच माझं कळकळीचं नम्र विनंती आहे. पास होत नाही असं म्हणू नका. थोडं सिस्टमॅटिकली अभ्यास केलं तर रिझल्ट मिळतो, थोडं सिस्टमॅटिकली प्लॅनिंग केलं तर रिझल्ट मिळतो, थोडं सिस्टमॅटिकली अभ्यास केला तर रिझल्ट मिळतो. रिझल्ट मिळायला काहीही अडचण नाही. फक्त अडचण आहे आपलं अडचण निर्माण करणं. माझ्याकडनं होत नाही, मला मार्गदर्शन मिळत नाही. मला युट्यूबमध्ये मी आता बघा, गेल्या वेळी कितीतरी व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे. तुम्ही किती जण पाहिलात, किती जण सिरियसने पाहिलात, किती जण तुम्ही नोट्स काढलात. फक्त व्हिडिओ बघून सोडायचं नसतं. व्हिडिओमध्ये काय सांगितलेलं आहे ते नोटबुक मध्ये लिहावं लागतं. बघा, योग्य कंटेंट तुमच्या हातात पाहिजे, योग्य नोट्स तुमच्या हातात पाहिजे, तरच रिझल्ट मिळतो. कृपया ह्या क्षेत्रात यायचं असेल तर पूर्ण लक्ष देऊन या, अदरवाईज येऊ नका. जर तुमच्या मित्रांचा, तुमच्या गुरूंचा, जे कोणी तुम्हाला म्हणत असेल सेट पास झाल्यानंतर काही उपयोग नाही असं जर म्हणत असेल तर पेपर देऊ नका. स्पष्टपणे सांगतो, द्यायचे असेल तर पूर्ण तयारीने द्या, नसेल तर देऊ नका. असं का म्हणताय सर? हो ना, माझं बरोबर आहे. द्यायचं असेल तर पूर्ण, नाहीतर नाही द्यायचं. अर्धा नको. हाफ नॉलेज इज डेंजर. म्हणजे अर्धा तयार करणे, अर्धा सोडणे, अर्धा तयारी करणे, अर्धा नाही. मग 5 महिने काय करायला पाहिजे? आम्ही शाळेत, आता कॉलेजमध्ये ड्युटीला राहतो, सोडा. मग आम्हाला पगार मिळत नाही, सोडा. ना आमच्या परिस्थिती नाही, सोडा. परिस्थिती तुम्हाला वाढवायचं आहे ना, परिस्थिती सुधारायचं आहे ना, तुम्हाला अपग्रेड व्हायचं आहे ना. मग 5 महिने त्या कॉलेजला जाऊन काय राबवणार आहे तिथं?
काय तुम्हाला तिथं परमनंट करणार आहे? आयरी लावून हो दादा नो, मला माहिती आहे सगळं, सगळं मला माहिती आहे. तुमच्यापेक्षा एक पाऊल पुढं आहे माझं, अनुभव जास्त आहे. तुमचा दादा म्हणून, तुमचा भाऊ म्हणून मी हे सांगतो. नाहीतर जर त्या कॉलेजने तुमच्यावर प्रेम करत असेल तर रजा घ्या. रजा मिळत नसेल तर मेडिकल रजा घ्या, किंवा थोडे दिवस अहो कॉलेज सोडा किंवा रजा घ्या किंवा काहीतरी प्लॅनिंग करा. अभ्यासाकडे लक्ष द्या. 3 महिन्यामध्ये अभ्यास होतो. पेपर 1 साठी एक मराठी मीडियमचे पुस्तक आणि 2 क्वेश्चन बँक आहे माझं, व्हॉल्यूम 1 आणि व्हॉल्यूम 2. हे 3 पुस्तक जर तुम्ही व्यवस्थित अभ्यास केला तर रिझल्ट तुमच्या हातात आहे. तुमचा रिझल्ट तुमच्या हातात आहे. हे मराठी मीडियमसाठी एक पुस्तक रेफर करा, एक पुस्तक. आणि क्वेश्चन बँक साठी एक नंबर, व्हॉल्यूम नंबर 1 आणि व्हॉल्यूम नंबर 2, हे 2 पुस्तक. ह्याच्यामध्ये इंग्लिश मीडियम मध्ये क्वेश्चन आहे. इंग्लिश कळत नसेल तर गुगल लेन्स वापर करून मराठीमध्ये ट्रान्सलेट करा. हे 3 पुस्तक पेपर 1 साठी सफिशियंट आहे. आणि पेपर 2 साठी तुमचा विषय कोणताही सांगा. माझा विषय इंग्लिश लिटरेचर आहे. मी इंग्रजी लिटरेचर साठी 5 पुस्तक लिहिले, ते एकदा घ्या. फक्त माझंच घ्या असं मी म्हणत नाही, लक्षात घ्या. तुम्ही इतर कुठल्याही गुरुजनांचं पुस्तक घेतलं तरी चालेल, परंतु एका गुरूंचं पुस्तक घेतल्यानंतर त्या पुस्तकावर पूर्ण श्रद्धा ठेवून तो पुस्तक पूर्ण अनालिसिस करून नोट्स काढावी आणि परीक्षा द्यावी. पाठीमागील 3 वर्षांचं क्वेश्चन पेपर पूर्णपणे अनालिसिस करावी. सिलेबस पूर्णपणे लिहावी. ही किती साधा गोष्ट आहे, सिलेबस लिहिणे, पाठीमागील 3 वर्षांचे क्वेश्चन पेपर रेफर करणे आणि तुमचं DGK सरांचं पुस्तक माझं घ्या किंवा इतर गुरुजनांचं पुस्तक घ्या. व्यवस्थित करा. केलं तर होत आहे. इथं डिसिप्लिन व्हेरी इम्पॉर्टंट. जर तुमच्याकडे कितीही टॅलेंट असलं तरी नो यूज. इफ यू आर नॉट युझिंग युअर टॅलेंट, दॅट इज नॉट गुड फॉर यू. उद्या पुरा भविष्यात मी हुशार होतो परंतु केलं नाही, हुशार होतो मग काय उपयोग आहे? हुशार असेल तर त्याचा वापर करा ना, त्याचा युटिलाइज करा, व्यवस्थित करा. पुन्हा हात जोडून विनंती करतो, जे ताई घरी काम करत असेल, ज्या ताईंचं लग्न झालं, जे घरी आहे, आम्हाला वेळ मिळत नाही, तुमच्या नवऱ्यांना रिक्वेस्ट करा, तुमच्या सासऱ्यांना रिक्वेस्ट करा, त्यांना हातापाया पडा, ताई फक्त आम्हाला थोडा वेळ द्या, मी रिझल्ट काढून दाखवतो. परीक्षा पास झाल्यानंतर काय फायदा होणार आहे? पहिल्यांदा तुमचा आत्मविश्वास निर्माण होतो की बाबा मी काहीतरी आहे असा एक भावना तुमच्यामध्ये निर्माण होतो, म्हणून ही परीक्षा द्यायला पाहिजे. तुमच्याकडे एक सेल्फ कॉन्फिडन्स निर्माण होतो, म्हणून ही परीक्षा द्यायला पाहिजे. तुमचा कॉन्फिडन्स लेवल हाय होतो, म्हणून ही परीक्षा दिला पाहिजे. सर्टिफिकेट मिळालं तर एक लायसन्स मिळतो, ते लायसन्स लाईफ लॉंग तुम्हाला उपयोग पडणार आहे. त्यामुळे ही परीक्षा व्यवस्थित द्या. ऑर्डिनरी देऊ नका. ऑर्डिनरी दिलं तर काय फायदा होणार आहे? व्यवस्थित तयार नाही केलं तर हाऊ यू विल गेट द रिझल्ट? म्हणून टॅलेंट इज इम्पॉर्टंट, बट टॅलेंट शुड वर्क व्हेरी हार्ड. कोण इम्पॉर्टंट आहे? टॅलेंट इम्पॉर्टंट आहे का हार्डवर्क इम्पॉर्टंट आहे? टॅलेंट इम्पॉर्टंट आहे का डिसिप्लिन इम्पॉर्टंट आहे? टॅलेंट इम्पॉर्टंट आहे का फोकस्ड इम्पॉर्टंट आहे? फोकस्ड इम्पॉर्टंट आहे, डिसिप्लिन इम्पॉर्टंट आहे, कन्सिस्टन्सी इम्पॉर्टंट आहे. हे तुमच्यामध्ये पाहिजे. आता विनोद कांबळे सर सचिन तेंडुलकर सरापेक्षा मोस्ट टॅलेंटेड बॅट्समन होता आणि आहे, परंतु आज त्यांचं परिस्थिती काय बघा. पूर्ण थकलेला माणूस, आयुष्य पूर्ण संपत आहे. अशा वेळी आमच्या सचिन तेंडुलकर सरांनी मित्राच्या नात्याने त्यांना मदत करत आहे. तेंडुलकर सर तेच म्हटलं, अरे दादा तुझ्याकडे टॅलेंट होता परंतु यू आर नॉट अ डिसिप्लिन्ड. तू डिसिप्लिन नाही मेंटेन केला, तू फोकस्ड नाही केला, तू व्यवस्थित टॅलेंटचं युटिलाइज नाही केलं, म्हणून आज तुझा परिस्थिती एक ऑर्डिनरी व्यक्तीमध्ये आहे. आज सचिन तेंडुलकर सरांचा व्यक्तिमत्व भारतरत्न म्हणून तो एक व्यक्ती आहे. गुरु एकच आहे आणि शिष्य 2. म्हणून हार्डवर्क बीट्स टॅलेंट. हार्डवर्क बीट्स टॅलेंट व्हेन टॅलेंट डझंट वर्क हार्ड. हे वाक्य लक्षात ठेवा. म्हणून कन्सिस्टन्सी ठेवा, फोकस्ड राहा, डिसिप्लिन राहा, योग्य दिशेने तयारी करा आणि योग्य मार्गदर्शन घ्या आणि रिझल्ट काढा. रिझल्ट काढण्यासाठी फक्त 3 गोष्ट महत्वाचं आहे. तुमच्याकडे असलेले सिलेबस, त्यानंतर पाठीमागील 3 वर्षांचे क्वेश्चन पेपर, त्याच्यानंतर एक ऑथेंटिक माझं तरी पुस्तक घ्या किंवा इतर गुरुजनांचं तरी पुस्तक घ्या. बस हे 3 गोष्ट तुम्ही द्या आणि व्यवस्थित वेळ द्या. बघा आता 3 जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे महिन्यात परीक्षा आहे. 4 महिना वेळ तुमच्या हातात आहे. 4 महिन्यामध्ये एका महिन्यात पेपर 1चा तयार होतो आणि 2 महिना हा पेपर 2 साठी द्या आणि 1 महिना रिव्हिजन साठी ठेवा.
रिव्हिजन इज द की टू रिझल्ट, रिव्हिजन इज द की टू सक्सेस. सो रिव्हिजन साठी 1 महिना पेपर 1 साठी आणि 2 महिना पेपर 2 साठी. आजपासून पेपर 1 साठी मी व्हिडिओ सिरीज तयार करणार आहे. जेवढं शक्य आहे तेवढं मी क्वालिटी व्हिडिओ देण्याचा प्रयत्न करतो, कंटेंट देण्याचा प्रयत्न करतो. ह्यापूर्वी केलेले व्हिडिओ तुम्ही पहा, आता केलेले व्हिडिओ तुम्ही नोटबुक मध्ये लिहा आणि मग लागा अभ्यासाला. ओके. कृपया माझं पुस्तक कुठं मार्केटमध्ये अवेलेबल नाही. तुम्हाला जर पाहिजे असेल तर माझं मॅडमचे हे नंबर आहे, एटाचा नंबर मग हेड नंबर हा 82 हा 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 8263016448 हा आमच्या मॅडमचे नंबर आहे, माझ्या पत्नीचा नंबर आहे. तुम्ही या नंबरला फोन करा. तुम्हाला पुस्तक इथून स्पीड पोस्टाने पाठवण्याची जबाबदारी आमची, पेपर 1 आणि पेपर 2चा. ओके. मार्केटमध्ये पुस्तक अवेलेबल नाही. जर पाहिजे असेल तर घ्या, नसेल तर तुम्ही युट्यूब व्यवस्थित पहा. दररोज मी व्हिडिओ तयार करतो आणि व्यवस्थित त्याचा फॉलोअप घ्या आणि कामाला लागा. एकदा 2025 हा तुमचा आहे. 2025 मध्ये तुम्ही सेटल व्हा. रिझल्ट मिळतो म्हणजे मिळतो. ओके. फक्त व्यवस्थित तयारीला लागा. ऑल दी बेस्ट. मी आहे तुमच्या सोबत. जर तुमचं 10 सरांना होत नसेल तर आज मी 77 वेळा पास झालो नसतो. मग पुढे नोकरी मिळत नाही म्हणून मी इथं गप बसलो असलं तर मला रिझल्ट मिळालं नसतं. म्हणजे रिझल्टसाठी एवढी डिझायर होता ना माझ्याकडं, स्ट्रॉंग डिझायर होतं म्हणून देशातील प्रत्येक राज्याला जाऊन प्रत्येक राज्यातील सेट परीक्षा मी दिलेल्या आहेत. गरज नसताना मी एवढा परीक्षा दिलो. मग तुम्हाला तर गरज आहे ना. गरज ही शोधाची जननी असे म्हणतो. नेसेसिटी इज द मदर ऑफ इन्व्हेन्शन. म्हणजे तुमच्याकडे नेसेसिटी पाहिजेच ना. मग विदाऊट नेसेसरी आय वंडर्ड द एंटायर नेशन. कर्नाटक, तामिळनाडू, केरळ, तमिळनाडू, तेलंगणा, मध्य प्रदेश, छत्तीसगड, गुजरात, राजस्थान, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, आसाम, अरुणाचल प्रदेश, इकडं नॉर्थ ईस्ट स्टेट्स, मेघालय, मिझोरम, आसाम, त्याच्यानंतर जम्मू काश्मीर आणि आपलं महाराष्ट्रात तर 2015च्या सेट एक्झाम मध्ये आय गॉट 270 मार्क. 270 मार्क तुमच्या धानय्या सरांना मिळालेले. हो. मराठी व्यवस्थित न बोलता येणारा माणूस, इंग्लिश व्यवस्थित बोलता न येणारा माणूस जर तुमच्या समोर एवढ्या वेळ परीक्षा पास होत असेल तर तुमच्याकडनं एक परीक्षा पास होण्याची क्वालिटी नाही तुमच्याकडे, कॅपॅसिटी नाही तुमच्याकडे, पोटेन्शियल नाही तुमच्याकडे, कॅलिबर नाही तुमच्याकडे. आहे फक्त ओळखा आणि त्याला बाहेर काढा. ओके. थँक्यू सो मच. नमस्कार.